नमस्कार श्रोतेहो, आजच्या वृत्तविशेषच्या भागामध्ये पश्चिम आशियातील संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी नुकतंच सज्जतेचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्याबद्दलचा सविस्तर आढावा आपण आजच्या कार्यक्रमात घेऊया. पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि भारतावर होणारा त्याचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांसोबत सज्जतेचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांनी सामायिक केलेल्या मौल्यवान सूचनांबद्दल त्यांचं कौतुक केलं आणि नमूद केलं की बदलत्या परिस्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी त्या उपयुक्त ठरतील. त्यांनी आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी दक्षता, सज्जता आणि समन्वित कृतीची आवश्यकता असल्याचं अधोरेखित केलं. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या परिस्थितीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की अशा जागतिक व्यत्ययांना हाताळण्याचा भारताला पूर्व अनुभव आहे. त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळातील एकत्रित प्रतिसादाची आठवण करून दिली, जेव्हा केंद्र आणि राज्यांनी पुरवठा साखळी, व्यापार आणि दैनंदिन जीवनावरील परिणाम कमी करण्यासाठी टीम इंडिया म्हणून एकत्रितपणे काम केलं. सहकार्य आणि समन्वयाची हीच भावना सध्याच्या परिस्थितीत मार्गक्रमण करताना भारताची सर्वात मोठी शक्ती असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. सतत बदलत्या परिस्थितीकडे सातत्यानं लक्ष ठेवणं आणि परिस्थितीनुसार धोरणांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की 3 मार्चपासून एक आंतरमंत्रालयीन गट कार्यरत असून तो दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि वेळेवर निर्णय घेत आहे. आर्थिक आणि व्यापार स्थैर्य राखणं, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणं, नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं आणि उद्योग आणि पुरवठा साखळी मजबूत करणं हे सरकारचे प्राधान्य आहे, यावर त्यांनी भर दिला. राज्यांच्या महत्वाच्या भूमिकेवर भर देत पंतप्रधानांनी नमूद केलं की निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी राज्यस्तरावर केली जाते. वेळेवर माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त निर्णय प्रक्रिया यासह केंद्र आणि राज्य यांच्यात सातत्यानं संवाद आणि समन्वय राहायला हवा, असं आवाहन त्यांनी केलं. यामुळे प्रतिसाद जलद आणि सुसंगत राहील, असं ते म्हणाले. पंतप्रधानांनी राज्यांना पुरवठा साखळीचं कामकाज सुरळीत राहील याची खात्री करण्याचे तसंच साठेबाजी आणि नफेखोरी विरोधात कठोर उपाययोजना करण्याचं आवाहन केलं. राज्य आणि जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आणि व्यत्यय टाळण्यासाठी प्रशासकीय दक्षता राखण्याचं महत्त्व त्यांनी यावेळी सांगितलं. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी कृषी क्षेत्रात विशेषतः खतांचा साठा आणि वितरण यावर देखरेख ठेवण्यासह आगाऊ नियोजनाची गरज त्यांनी बोलून दाखवली. चुकीची माहिती आणि अफवांचा प्रसार यापासून सावधगिरी बाळगण्याचं त्यांनी आवाहन केलं. भीतीपोटी कृती टाळण्याची अचूक आणि विश्वासार्ह माहितीचा वेळेवर प्रसार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. ऑनलाईन फसवणूक आणि बनावट दलाल यांच्या विरोधात दक्ष राहण्याची सूचना त्यांनी केली. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सागरी परिचालनाशी संबंधित कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सीमावर्ती आणि किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये विशेष लक्ष पुरवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर भर देत त्यांनी नमूद केलं की अत्यावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत हमी दिली तर नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट रोखण्यास मदत होते. ते म्हणाले की पश्चिम आशियामध्ये ज्या राज्यांचे नागरिक वास्तव्याला आहे त्या राज्यांनी बाधित कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत वेळेवर माहिती पोहोचेल हे सुनिश्चित करण्यासाठी हेल्पलाईन कार्यान्वित कराव्या, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि जिल्हास्तरीय मदत यंत्रणा उभारावी. पंतप्रधानांनी नमूद केलं की भारताची आर्थिक आणि पुरवठा व्यवस्था बळकट करण्यासाठी गेल्या काही वर्षात करण्यात आलेले प्रयत्न सध्याच्या परिस्थितीत फायदेशीर ठरत आहे. उद्योग क्षेत्र आणि सूक्ष्म आणि लघुमध्यम उद्योगांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तसंच उत्पादन आणि रोजगारात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्याशी सातत्यानं संवाद आणि संपर्क ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. वृत्तविशेष या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पश्चिम आशियातील संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीबद्दल माहिती घेतली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या वृत्त विभागाची निर्मिती होता.